नमस्कार मित्रांनो, कृष्णा ब्लॉग केपी मध्ये तुमचं स्वागत करतो। तर आज आम्ही जाणार होतो दळण आणायला। तर आज दुर्गा उत्सवाचा कार्यक्रम चालू होता पुलावर, ते विसर्जन चालू होतं। तर चला म्हटलं व्हिडिओ काढू। तर आज तुम्हाला दाखवतो विसर्जन कशा प्रकारे झालं दुर्गा देवीचं। तर पाहू शकता पुलावर कशा प्रकारे गर्दी आहे, पाहू शकता किती मोठ्या गाड्या येतात, बाहेर गावचे दूर दूरून देवीचं विसर्जन करण्यासाठी लोक आले आहेत। कशा प्रकारे गर्दी दाटली पुलावर तुम्ही पाहू शकता। हे जे पौराल तुम्ही लहान पूल आहे, जुन्या काळातला इंग्रजांच्या काळातला बनवलेला पूल आहे। आणखी वरच्या पुलावर पण खूप गर्दी आहे, लहान पुलावर तरी कमी आहे, पण वरच्या पुलावर पाहू शकता किती मोठी गर्दी आहे। आणखी एका देवीचं विसर्जन पाहणार आहोत आपण, पूर्णपणे विसर्जन कशा प्रकारे केलं ते पण पाहणार आहोत। आणखी आम्ही पवऱ्याला गेलो तर पवऱ्याचा डीजे पण दाखवणार होतो तुम्हाला। तर पाहू शकता कशा प्रकारे आहे। आणखी पोलीस पण आले होते जेणेकरून भांडण होतील नाही। आणखी तुम्ही पाहू शकता लोक नदीमध्ये पण उतरले होते विसर्जन करण्यासाठी, कारण शक्यतो देवीचं विसर्जन नदीमध्ये उतरल्यावरच करायला पाहिजे, असं वरून फेकणं बरोबर नाही। पण आता लोक खूप आळशी झाले, या कारण लोक वरूनच देवीचं विसर्जन करू आले। तर मित्रांनो पहा कशा प्रकारे कारा, मोटरसायकला, ट्रॅक्टर, किती मोठ्या जास्त संख्येमध्ये गाड्या उभ्या आहेत पुलावर। आणखी हे पाहू शकता या देवीचं विसर्जन होणार आहे, आपण पूर्णपणे दाखवणार आहोत। आणखी दुसऱ्या देवीचं विसर्जन पाहायला असतं, पण आम्हाला खूप टाईम होत होता, आमचं घरी काम पण होतं, आणखी चक्कीत दळण पण होतं, त्या कारणाने टाईम पण खूप झाला होता, 6:30 वाजत होते। या कारणाने आम्हाला शॉर्टकटमध्ये व्हिडिओ बनवावा लागला। हिची दुर्गा देवी, या दुर्गा देवी विसर्जन होणार आहे। पाहू शकता छोटे छोटे देवी पण फेकत होते, पाहू शकता लहान लहान दुर्गा देवीचे विसर्जन करू राहिले। हे माणूस म्हणत होता की देवीचा व्हिडिओ काढ बरोबर, त्या कारणाने विधीचा व्हिडिओ काढत होता। पाहू शकता विसर्जन कशा प्रकारे झालं। तर हे पहा आम्ही ते माणसाशी बोलत होतो की म्हणत होतो बाबा देवीचा व्हिडिओ काढा चांगल्या प्रकारे, मी काढला। पाहू शकता देवी कशा प्रकारे विसर्जन झालं। आणखी मोठ्या देवीचं पण विसर्जन होऊन आलं, त्यामध्ये पाहू शकता तुम्ही जे सिंह आहे हे पाहू शकता। पोलीस पण होते समोर, पोलिसांसमोर जास्त व्हिडिओ काढणं बरोबर नव्हतं, पण तरी आम्ही काढला। आणखी सिंहाचं विसर्जन होणार पहिले, नंतर दुर्गा देवी खूप टाईम लागला आम्हाला, अर्धा ते 1 तास लागला, उभं राहिलो होतो। आता विसर्जन करतील मग विसर्जन करतील, पण ते काही विसर्जन करायला तयार नव्हते। पण तरी आम्ही वाट पाहिली, असं वाटलं की विसर्जन पाहूनच जावं आज। तर वाघाचं विसर्जन होऊ राहिलं, आता वाघाचं विसर्जन पण व्हायला टाईम लावत होते, खूप वेळ तिथे वाट पाहिल्यानंतर मग विसर्जनाची तयारी झाली। खूप फोटो काढत होते, आणखी खूप टाइमपास शेअर करत होते, पण आता काय करा, आपण काही म्हणू शकत नाही। फोटो काढले, पाहू शकता वाघाचं विसर्जन होऊ राहिलं। व्हिडिओमध्ये काही ब्लरिंगचं इफेक्ट झाल्यामुळे तुम्हाला थोडंसं की दिसायला प्रॉब्लेम येत असणार। पाहू शकता वाघाचं विसर्जन होऊ राहिलं। ब्लरिंग कशी करते, वाघाचं विसर्जन केलं पाहू शकता। आता देवीचं विसर्जन होणार आहे, पाहू शकता कशा प्रकारे देवीचं विसर्जन होऊ राहिलं। आणखी दुसरी देवी आली ती पाहू शकता तुम्ही, खूप छान अशी देवी आणली होती, पण त्या देवीचं विसर्जन आपल्याला पाहू शकले नाही, कारण की आम्हाला खूप टाईम होत होता, मनसगावला जायचं होतं, 6:30 वाजेपर्यंत घरी यायचं होतं। तिथं पण थोडं 15-20 मिनिटं लागले, त्यांना पण ते विसर्जन करायला थोडा वेळ लागला। थोडं सावकाश असं विसर्जन करणार होते, कारण की देवीचं काही वरेच काही फुटफाट नव्हतं व्हायला पाहिजे होतं, या कारणाने त्यांनी थोडा वेळ घेतला। पाहू शकता कशा विसर्जन झालं देवीचं। तुमचं विसर्जन कसं वाटतं तुम्हाला आम्हाला सांगू शकता तुम्ही। आणखी दुसरी देवी आली होती, खूप छान अशी देवी आणली होती, पाहू शकता देवी किती भव्य आहे, पण या देवीचं आपण विसर्जन पाहू शकलो नाही, कारण आम्हाला खूप वेळ होत होता। कशी अशी भव्य देवी पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे। तर छान अशी देवी पहा,
असं वाटते साक्षात देवी प्रकट झाली आहेत. पण काय करायचं, देवीचं विसर्जन पाहायला खूप वेळ लागला असता आपल्याला, पण या देवीचं विसर्जन काही झालं नाही. या कारण आम्ही मग निघालो मनसगावच्या रस्त्यानं, कारण की खूप वेळ होता आम्हाला, संध्याकाळ झाली होती. नंतर चक्कीत गेल्यानंतर आम्ही समोर पाणीपुरी खायला गेलो मुरगावट्यावर. नंतर तिथं आम्हाला डीजेचा आवाज आला होता. डीजेच्या आवाजानं आम्ही मग पौर पूर्णिमेला डीजे पाहायला गेलो होतो. तर तो डीजे पण तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आहे. तर चला, डीजे समोर दिसणार तुम्हाला. असं वाटलं डीजे पहा, कारण की आम्हाला डीजेचा पाहायचं खूप आवड आहे. तिकडे पाणीपुरी खाऊन गेलो, नंतर डीजेचा आवाज आला. आणखी आम्ही पाणीपुरीवाला विचारलं होतं की डीजे किती रुपयाचा आहे, तर तो सांगितला 75,000 डीजे सांगितलं होता. शंतनू नावाचा डीजे होता तो. तर तुम्ही पाहू शकता शंतनू नावाचा डीजे किती भारी आहे. तर असा भव्य डीजे पौर पूर्णिमेमध्ये आला होता काल. एकदम म्हणजे गाव दंगच केलं त्या डीजेने, एवढा भारी डीजे होता. आम्ही आलो होतो पाणीपुरी खायला, पाहू शकता तुम्ही भोनगावड्यावर. तर इथं आम्हाला डीजेचा आवाज येत होता. तर आम्ही मी आलो होतो, तर आम्हाला असं वाटलं की चला हे पाहून येऊ 5-10 मिनिटात. तर आम्ही लगेच गेलो, पाहून आलो. तर तुम्हाला पण असं वाटलं की व्हिडिओ काढा, आमच्या मित्रांना पण दाखवायचं. ते पाहू शकता डीजे किती भारी येतं. पूर्ण गावभरच जमा होते सगळे. शंतनू डीजे होता. देव मामलेला टक्कर देऊ शकते असं वाटलं मला, कारण की मी देव मामले पण पाहिला होता संग्रामपूरमध्ये. तेवढा खूप भारी डीजे होता. फक्त शार्पेमध्ये थोडा प्रॉब्लेम येत होता. थोडं लाईटिंग जे आहे ते बरोबर नाही वाटली मला, पण आवाजामध्ये एकदम भारी होता. पाणीपुरीवाला जो तिथं पण एक माणूस बोलत होता, एकदम भारी डीजे सांगितलं वाटतं. मग त्या कारण आम्हाला पण उत्सुकता झाली पाहायची. तर असं वाटलं मग जावं असं पाहायला गावामध्ये. तर काही 2 किलोमीटर 3 किलोमीटर गाव लांब होतं. तर आम्हाला असं वाटतं त्याला जाऊ पाहून. पाहू शकता अंधार किती झाला होता आम्हाला. तर इथं पण आम्ही जास्त वेळ थांबलो नाही, लगेच म्हटलं असं वाटलं लवकर थोडा व्हिडिओ पाहू शकता कशा प्रकारे वाजतं डीजे. सगळं गाव असं नाचायला लागलं होतं, कारण की आम्हाला पण नाचायचं वाटत होतं, पण आम्हाला खूप वेळ झाला होता, या कारण आम्ही काही नाचू शकलो नाही. आणखी सगळं गाव जमा झालेलं होतं. दुर्गादेवीचा पण व्हिडिओ काढला, पाहू शकता पौर पूर्णिमेमध्ये दुर्गादेवी कशा प्रकारे आहेत. भव्य अशी दुर्गादेवीचं पण विसर्जन होऊ राहिलं. दुर्गादेवी तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करजा, आवडला असेल तर सबस्क्राईब करजा, शेअर करजा. धन्यवाद.